So consider mgf of ui is equal to xi minus mu1. xi minus mu1 चा mgf घेतला. So this is definition of expectation of TUI. इथे काय केलं आपण एक्सपेक्टेशन ऑफ 1 प्लस TUI प्लस टी ई रेस टू एक्स एक्सपान्शन केलं. इथं हे घेतलं. इथं आपण आलं 1 प्लस टी स्क्वेअर बाय 2 फॅक्टर सिग्मा 1 स्क्वेअर टी क्यू बाय 3 फॅक्टर μ3 हे μ2 आहे. μ1 0 असतं त्यामुळे इथलं गेलं. हे टर्म टीची टर्म केली. इथं गेली सिग्मा 2 स्क्वेअर आली. त्यानंतर μ3 आलं सो ऑन. हे मोमेंट जनरेटिंग फंक्शन ऑफ यू आय आपण कॅल्क्युलेट करून ठेवलं. आता आपल्याला डिस्ट्रीब्युशन काढायचं आहे. कशाचं आपल्याला डिस्ट्रीब्युशन काढायचं आहे. झेड इज इक्वल टू SN मायनस एन μ1 डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ एन सिग्मा 1 स्क्वेअर. आता SN म्हणजे काय तर x1 प्लस x2 प्लस x3 प्लस एन सो ऑन XN मायनस एन μ1 डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ एन सिग्मा 1 स्क्वेअर. आता हे x1 मायनस μ1 घेतलं, x2 मायनस μ2 x3 मायनस μ3 आणि प्लस होणार म्हणजे समेशन xi मायनस μ1 x1 मायनस μ1 x2 मायनस μ1 सो ऑन. त्यामुळे समेशन xi मायनस μ1 डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ एन सिग्मा 1 स्क्वेअर. नाव कन्सिडर. आता कन्सिडर काय केलं बघा. आता कन्सिडर केलं mgf ऑफ z. सो mzt इज इक्वल टू एक्सपेक्टेशन ऑफ ई रेस टू टी झेड डेफिनेशन झाली. आता एक्सपेक्टेशन ऑफ ई रेस टू टी आणि झेड म्हणजे काय तर समेशन xi मायनस म्यू इथं काढले आपण. झेड म्हणजे एक्समेशन xi मायनस μ1 डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ एन सिग्मा 1 स्क्वेअर. सो एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ टी रूट एन सिग्मा 1 स्क्वेअर समेशन xi मायनस μ1. आता हे सगळं कॉन्स्टंट आहे. सो दिस इज एक्सपेक्टेड. ह्या सगळ्याला टी डॅश म्हणलं. एक्सपेक्टेड टी डॅश समेशन xi मायनस μ1. सो टी डॅश इज इक्वल टू टी डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ एन सिग्मा 1 स्क्वेअर. हा घेतला आपण. नाव आता mzt is equal to moment generating function of moment generating function परत एकदा mzt is equal to expected value of e is to t dash x1 minus μ1 समेशन आहे तेच आपण घेतलं t dash x2 minus μ1 so on e is to t dash xn minus μ1. आता हे म्हणजे काय झालं बघा. एक्सपेक्टेशन आणि हे प्रॉडक्ट आहे त्यामुळं एक्सपेक्टेशन ऑफ प्रॉडक्ट इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ एक्सपेक्टेशन्स कारण इंडिपेंडेंट आहेत. त्यामुळे एक्सपेक्टेशन ई रेस टू टी डॅश x1 मायनस μ1 एक्सपेक्टेशन ऑफ ई रेस टू टी डॅश x2 मायनस μ1 सो ऑन एक्सपेक्टेशन ऑफ ई रेस टू टी डॅश xn मायनस μ1. सो यम हे प्रत्येकाचं यम यू आय मोमेंट जनरेटिंग फंक्शन ऑफ xi मायनस μ1. सो यम यू आय टी डॅश रेस टू एन प्रत्येकाचं यम यू आय टी डॅश यम यू आय टी डॅश यम यू आय टी डॅश एन. आता एम यू आय टी डॅश रेस टू एन म्हणजेच काय. एम यू आय टी डॅश यू आयची व्हॅल्यू काय 1 प्लस टी डॅश स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल सिग्मा 1 स्क्वेअर प्लस टी डॅश क्यूब बाय 3 फॅक्टोरियल μ3 प्लस एन सो ऑन आहे. आणि हे रेस टू एन हे पाठीमागं एम यू आय टी डॅश टी काढलं तर ते एम यू आय टीच्या ठिकाणी टी डॅश फक्त बदल झाला आणि आपण व्हॅल्यू केली फ्रॉम 1 इथं म्हटलं आहे मी. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. लॉग घेतले. आता इथं लॉग घेतला. लॉग ऑफ mzt इज इक्वल टू एन लॉग ऑफ एन टाइम्स लॉग ऑफ दिस वन 1 प्लस टी डॅश स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल इंटू सिग्मा 1 स्क्वेअर टी डॅश क्यूब बाय 3 फॅक्टोरियल μ3 प्लस एन सो ऑन. दिस इज इक्वल टू एन. आता ह्याचं लॉगचं एक्सपान्शन केलं. लॉग ऑफ 1 प्लस हे सगळं एक्स म्हटलं ह्याला. ह्या सगळ्याला एक्स म्हटलं. या सगळ्याला एक्स म्हटलं तर काय होणार बघा. एक्स आलं पहिल्यांदा इथं एक्स. सो टी डॅश स्क्वेअर डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल सिग्मा 1 स्क्वेअर प्लस टी डॅश क्यूब बाय 3 फॅक्टोरियल μ3 प्लस एन सो ऑन. हा ब्रॅकेट सगळा इथून इकडच्या सगळ्या टर्म सगळ्या आल्या. मायनस आता ह्या सगळ्याचा एक्स स्क्वेअर बाय 2 आहे मायनस 1/2 टी डॅश स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल सिग्मा 1 स्क्वेअर हे आहे तीच टर्म सगळ्या टी डॅश क्यूब बाय 3 फॅक्टोरियल इन μ3 प्लस एन सो ऑन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस एन सो ऑन एक्सपान्शन झालं. आता हे काय झालं बघा एन. आता टी डॅशची व्हॅल्यू घातली आपण. टी डॅशची व्हॅल्यू काय घेतली आपण. सो टी डॅश इज इक्वल टू आपण घेतलं टी डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ एन सिग्मा 1 स्क्वेअर इथं पुट केलं
टी डॅशची व्हॅल्यू टी डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ एन सिग्मा वन स्क्वेअर इथे पुट केली टी स्क्वेअर डिवायडेड बाय एन सिग्मा वन स्क्वेअर आणि इंटू हे सिग्मा वन स्क्वेअर डिवाइड बाय 2 आहे तसं 2 फॅक्टोरियल इज 2 प्लस टी डॅश क्यूब डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल टी डॅश क्यूब डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल झालं हे म्यू 3 आहे तसं आलं आणि डिवायडेड बाय रूट एन सिग्मा होतं ते काय होणार एन सिग्मा वन स्क्वेअरचा रेस टू किती होणार क्यूब होणार ना क्यूब आणि हाय ते काय रेस टू हाफ आहे सो रूट म्हणजे हाफ आहे आणि एन सिग्मा वन स्क्वेअर रेस टू 3/2 झालं प्लस अँड सो ऑन झालं ओके प्लस 1/2 हे आहे तसंच हे तसंच होणार आहे टी स्क्वेअर डिवाइड बाय एन सिग्मा वन स्क्वेअर हीच टर्म येणार सिग्मा वन स्क्वेअर डिवाइड बाय 2 प्लस टी स्क्वेअर डिवाइड बाय एन सिग्मा वन स्क्वेअर रेस टू 3/2 म्यू 3/3 फॅक्टोरियल प्लस अँड सो ऑन याचा ब्रॅकेट स्क्वेअर केला आता यातला टर्म घेताना आपण काय घेतलं बघा आता इथं एन मल्टिप्लाय करते एन जाणार टी स्क्वेअर डिवायडेड बाय 2 राहणार इथं हे टी स्क्वेअर डिवाइड बाय 2 राहिलं आणि पुढच्या टर्मला काय आहे एन रेस टू 1 आणि ह्यातलं एक एन रेस टू 3/2 पैकी 2/2 गेलं म्हणजे एन रेस टू हाफ राहणार सो टी क्यूब स्क्वेअर रूट ऑफ एन रेस टू हाफ म्हणजे स्क्वेअर रूट सिग्मा वन क्यूब हे म्यू 3 डिवाइड बाय 3 प्लस अँड सो ऑन या टर्म्स आहे आता इथं बी तेच राहणार आहे इथं काय राहणार आहे बघा इथं टी स्क्वेअरचीच टर्म येणार टी स्क्वेअर डिवायडेड बाय -1/2 टी स्क्वेअर डिवायडेड बाय आणि याचा रेस टू 4 होणार आहे हे टी स्क्वेअर रेस टू 4 होणार आहे त्यामुळे फक्त एक टी स्क्वेअरची टर्म एवढी इथंच राहणार आहे बाकीची टी क्यूब डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ एन सिग्मा वन क्यूब म्यू 3 डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल प्लस अँड सो ऑन म्हणून घेतलं सो दिस इज इक्वल टू टी स्क्वेअर डिवाइड बाय 2 प्लस अदर टर्म्स हे ओ आहे हे अदर टर्म्स आहे काय अदर टर्म्स ओ अशा टर्म्स सगळ्या एकत्र घेतल्या की ज्यांची पॉवर एन रेस टू -1/2 आहे आलं लक्षात एन रेस टू -1/2 असेल एन रेस टू -1/2चा स्क्वेअर असेल एन रेस टू -1/2चा क्यूब असेल सो ऑन आता ज्यावेळेला एन टेन्स टू इन्फिनिटी होते स्क्वेअर रूट ऑफ एन म्हणजे 1/स्क्वेअर रूट ऑफ एन हे जसं जाईल एनची व्हॅल्यू वाढत जाईल तसं स्क्वेअर रूट अजून कमी होत जाईल आणि ॲज एन टेन्स टू इन्फिनिटी ही व्हॅल्यू काय होत जाईल अदर टर्मची व्हॅल्यू 0 होत जाईल सो लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी लॉग ऑफ एम जेड टी इज इक्वल टू टी स्क्वेअर बाय 2 ही व्हॅल्यू मिळणार टी स्क्वेअर टी ही व्हॅल्यू मिळाली आता ही व्हॅल्यू मिळाली की लॉग ऑफ लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी एम जेड टी इज इक्वल टू काय होणार लॉग आपण घेतलं आहे लॉग ऑफ एम जेड टी घेतलं होतं ते आता इथं घेतलं तर काय होणार आहे लॉग ऑफ एम जेड टी घेतलं होतं इथं जर बघितलं तुम्ही हे टेकिंग लॉग ऑन बोथ साईड्स मी लॉग ऑफ एम जेड टी ते सिम्प्लिफाय केलं आपण तर इथं काय आलं बघा लॉग ऑफ लिमिट एन टेन्स इन्फिनिटी एम जेड टी इज इक्वल टू टी स्क्वेअर डिवाइड बाय 2 सो लिमिट एन टेन्स इन्फिनिटी एम जेड टी इज इक्वल टू ई रेस टू टी स्क्वेअर डिवाइड बाय 2 सो अंडर सर्टन कंडिशन्स एम जेड टी काय आला ई रेस टू टी स्क्वेअर डिवाइड बाय 2 आला हा एम जेफ कुणाचा आहे हे झेडचा आहे मग हा एम जेफ आत्ता कुणाचा आला एम जेफ कुणाचा आला हा एम जेफ स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा आहे सो विच इज द एम जेफ ऑफ स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन विच इज द एम जेफ ऑफ स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन देअरफॉर आपण म्हणणार अंडर सर्टन कंडिशन म्हणजे ॲज एन टेन्स इन्फिनिटी म्हणजेच काय म्हणायचं देअरफॉर झेड इज असिम्प्टॉटिकली नॉर्मल विथ 0, 1 दॅट इज आणि त्याचं पी डी एफ काय होतं बघा पी डी एफ ऑफ झेड इज इक्वल टू 1/√2π ई रेस टू -1 झेड स्क्वेअर सो दिस झेड टेन्स टुवर्ड्स असिम्प्टॉटिकली नॉर्मल म्हणतात आपल्याला सो असिम्प्टॉटिकली नॉर्मल टू नॉर्मल 0, 1 आता इथं एक नोट आहे द कंडिशन टू होल्ड सेंट्रल लिमिट थेरम फॉर IID रँडम व्हेरिएबल्स इज ॲज फॉलोज कंडिशन काय येतं बघा इथे दिलं तुम्हाला एक्सपेक्टेशन आणि व्हेरियन्स काय व्हायला पाहिजे एक्झिस्ट व्हायला पाहिजे आणि फायनाईट पाहिजे एक्सपेक्टेशन एक्झिस्ट अँड इज फायनाईट व्हेरियन्स एक्झिस्ट अँड इज फायनाईट आणि काय पाहिजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ xi मायनस μ1 μ2 μ3 आहे ना तो एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ मॉड्युलस व्हॅल्यू ऑफ xi मायनस μi रेस टू r इज लेस दॅन इन्फिनिटी फॉर डिफरंट व्हॅल्यूज ऑफ r द सेंट्रल लिमिट थेरम फॉर IID random variables can also be defined as if xi's are IID random variables with finite mean mu and finite variance sigma square, then xn bar summation xi by n z is equal to xn bar minus the mean mu divided by the standard deviation sigma by root n. कारण x bar ची मीन होते काय तर हा n mu divided by n होतो त्यामुळे n जातं आणि mu फक्त राहतो n mu divided by n जातं नाही आणि तर काय ते 1/n स्क्वेअर व्हेरियन्स ऑफ x n mu n सिग्मा स्क्वेअर होते हे एक n आणि ह्यातलं एक n जाणार आणि सिग्मा बाय रूट n येणार स्टँडर्ड डेविएशन इज असिम्प्टॉटिकली नॉर्मल विथ मीन 0 and variance 1 so z follows
असिम्प्टॉटिकली तर ए लिहितात बघा, असिम्प्टॉटिकल नॉर्मल विथ 0 1.